केंद्र सरकारनं दशकातील सर्वात मोठा दिलासा नोकरदार वर्गाला दिलाय। 12 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही आणि त्याचा देशातील कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे। कशी आहे नवी कर रचना, बघूया एक रिपोर्ट। नोकरदारांना सर्वात मोठा दिलासा। 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त। किती वाचणार तुमचा टॅक्स? मोदी सरकारनं यंदाच्या बजेटमधून नोकरदारांना सर्वात मोठा दिलासा दिलाय। आता 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये। 12 लाखांचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असणार आहे। त्यामुळे कोट्यवधी नोकरदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा केल्या। नव्या टॅक्स कर रचनेतून तुमची किती बचत होणार आहे पाहूयात। तर उत्पन्न 8 लाखांपर्यंत असेल तर आधी आपल्याला टॅक्स भरावा लागत होता 30,000 रुपये, मात्र आता टॅक्स लागणार नाहीये। 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर आधी 50,000 रुपये टॅक्स भरावा लागत होता, आता मात्र टॅक्स भरावा लागणार नाहीये। 12 लाख पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर 80,000 रुपये आधी टॅक्स भरावा लागत होता, आता मात्र आपल्याला टॅक्स भरावा लागणार नाहीये। त्याचप्रमाणे 12,75,000 पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर आधी टॅक्स 80,000 रुपये भरावा लागत होता, आता मात्र टॅक्स भरावा लागणार नाहीये। 20 लाखांपर्यंतचं जर तुमचं उत्पन्न असेल तर 2,90,000 रुपये आधी टॅक्स भरावा लागत होता, आता मात्र 1,30,000 रुपये टॅक्स भरावा लागणार आहे। तर 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी आधी टॅक्स 4,40,000 रुपये भरावा लागत होता, आता मात्र 1,70,000 रुपये भरावा लागणार आहे। Government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असणार आहे। 4 ते 8 लाखांच्या उत्पन्नावर 10% टॅक्स द्यावा लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त आहे, तर मग 8 लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स कसा लागला? तर तेही आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो। तर 12 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला आता कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाहीये। मात्र हे गणित नेमकं कसं आहे ते एकदा आपण पाहूया। आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला 4 लाख रुपये इतकं जर उत्पन्न असेल तर 0% टॅक्स आहे। 4 ते 8 लाख रुपयांवर तुम्हाला टॅक्स 5% म्हणजेच 20,000 रुपये भरावा लागणार आहे। 8 ते 12 लाख रुपये म्हणजे 10% टॅक्स म्हणजे 40,000, हे एकूण टॅक्स आपल्याला 60,000 रुपये भरावं लागणार आहे। मात्र आपल्याला सरकारनं स्टँडर्ड डिडक्शन मधली सूट दिलेली आहे ती 75,000 रुपये, म्हणजेच 75,000 रुपये वजा 60,000 रुपये झाले की आपल्याला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाहीये। आणि म्हणूनच 12 लाख आणि 75,000 इतकं जरी तुमचं उत्पन्न असलं तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागणार नाहीये। इतकं हे गणित खरं तर सोपं आहे। मात्र हे अपडेट रिटर्न सुद्धा आता तुम्हाला 4 वर्षांपर्यंत फाईल करता येणार आहेत। इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। केंद्र सरकारनं करदात्या नोकरदारांना टॅक्स मधून आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा दिला। यामुळे नोकरदारांची बचत तर होणारच आहे, शिवाय लोकांची क्रयशक्ती सुद्धा वाढणार आहे। याचा देशाची अर्थगती वेगवान होण्यासाठी मदत होईल असं अर्थतज्ञांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।